शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। मजही शरण रिगिजे आणि जीवित वेची असिजे, धिक बोली या नल जे प्रज्ञा केवी। श्री विठ्ठल श्री विठ्ठल। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांचे चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाच्या श्लोकावरचं चिंतन आपलं सुरू आहे। 1402 क्रमांकाची ओवी सुरू आहे। भगवान परमात्मा मोक्ष प्राप्तीचं त्या ठिकाणी सर्वात गुह्यातलं गुह्य साधन सांगतात। सर्व गुह्यामध्ये गुह्य असलेलं मोक्ष प्राप्तीचा अर्थात तो हात लावू नको। भगवत शरणागती हे सर्व गुह्यातलं गुह्य असं साधन आहे। म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा मला तू शरण ये। मला शरण येणं, शरणागती जे आहे हे सगळ्यात सोपं, सर्वाधिकार सुलभ आणि जवळचं भगवंताला प्राप्त करण्याचं साधन सांगितलेलं आहे। पण ती शरणागती प्राप्त करत असताना, शरणागती करत असताना कशी शरणागती करायची, तर ती शरणागती पूर्ण शरणागती कधी होईल त्याचं स्पष्टीकरण करताना भगवान म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज। सर्व धर्माचा परित्याग करायचा आहे आणि मग मला तू शरण ये। पण हा धर्माचा परित्याग करण्याकरता धर्माधर्म ज्या ठिकाणी निर्माण होतात ते अज्ञान घालवून आपल्याला मला तू शरण ये। कारण अज्ञान गेल्याशिवाय धर्माधर्माचा त्याग होऊ शकत नाही। म्हणून अज्ञानाचा त्याग करून तू मला शरण ये, किंबहुना अज्ञानाचा त्याग करून ज्ञानस्वरूप असलेला जो काही मी आहे त्या मला जाणून घे, मत्स्वरूप तू होऊन जा आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होणं ही सगळ्यात मोठी शरणागती आहे, पूर्ण शरणागती आहे। अशी शरणागती भगवान परमात्म्याने या श्लोकामध्ये सांगितली। भगवंताला शरण गेल्याशिवाय जीवाला दुसरा पर्याय नाही। अन्य कुठेही जीव जरी गेला तरी त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही, त्याचा उद्धार होऊ शकत नाही, कारण जीव हा परमात्म्याचा अंश आहे। आवाज वाढवा थोडासा।
आणि परमात्म्याला शरण गेल्यानंतरच जीव सुखी होऊ शकतो. म्हणून जेव्हा जेव्हा जीवावर संकट आलं, जेव्हा जेव्हा जीव दुःखी झाला, तेव्हा तेव्हा जीवाने भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली आणि मग त्या शरणागतीच्या द्वारेच जीवाचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये आदिशक्तीने जो काही अवतार धारण केला तो भगवत शरणागतीनंतरच अवतार धारण केलेला आहे. त्या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये हा विचार सांगितला. महिषासूर नावाचा जो काही असुर आहे, त्या महिषासुराने स्वर्गाचं राज्य त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं, देवावर सुद्धा विजय मिळवला आणि तो त्या ठिकाणी स्वर्गाचं आधिपत्य करू लागला, सगळ्या देवांना त्रास देऊ लागला, सर्वत्र त्या ठिकाणी पापाचार होऊ लागला, हिंसाचार होऊ लागला. आणि तो महिषासूर असा बलवान होता की त्याच्या पुढे कुठल्याच देवाचं काही शक्ती चालत नव्हती. आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती याच्यामध्ये कायम संघर्ष चालू आहे. आपल्या मनामध्ये सुद्धा या आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती यांच्यात संघर्ष चालू असतो. कधी दैवी संपत्तींचा विजय होतो तर कधी आसुरी संपत्तीचा विजय होतो. आणि ज्यावेळेस आसुरी संपत्ती वाढतात, दैवी संपत्तीवर त्या विजय मिळवतात, त्यावेळेस जीवनामध्ये सगळं दुःख येतं, सगळं पाप निर्माण होतं, संकट येत असतं. मग अशा वेळेस दैवी संपत्तीने काय केलं पाहिजे, भगवत शरणागती केली पाहिजे. सगळे देव एकत्र आले आणि त्या सगळ्या देवांनी भगवंताची काय केली, शरणागती केली. देवा, आता तुम्ही आम्हाला या संकटातून वाचू शकता, तुम्हीच आमचं दुःख दूर करू शकता. तुझं विना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तेही त्रिभुवनी. आणि शरणागतीमध्ये सुद्धा अनन्य शरणागती पाहिजे. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. दुसऱ्या सगळ्या आश्रयांचा त्याग करून केवळ भगवंतालाच आश्रय बनवणं. स्वामी रामसुखदासजी महाराजांनी असं सांगितलंय, सर्व धर्मान परित्यज्य शब्दाचा अर्थ त्यांनी असा केलाय, सर्व धर्मान म्हणजे देवाच्याही कुठल्या धर्माचा विचार करायचा नाही आणि आपल्याही कुठल्या धर्माचा विचार करायचा नाही, आणि आपण भगवंताचे आहोत असा निश्चय ठेवायचा. देवाची शरणागती करत असताना देवाचं ऐश्वर्य पाहून देवाला शरण जायचं नाही, देवाचं रूप पाहून देवाला शरण जायचं नाही, देवाचं गुण पाहून देवाला शरण जायचं नाही. तो भगवान आहे म्हणून शरण जायचं, तो माझा आहे म्हणून शरण जायचं. आणि एकदा शरण गेल्यानंतर आपल्याही गुणांचा विचार करायचा नाही. जसा असेल तसा देवा मी तुला शरण आलेलो आहे, मला ज्या काही गुण द्यायचे, दोष द्यायचे त्याचाही तूच विचार कर. आता माझ्यामध्ये प्रेम वाढवायचं आहे, माझ्यामध्ये भक्ती वाढवायची, त्याचाही विचार माझ्याकडे नाही. आता मी तुला सगळा समर्पित झालो ना, आता माझं काय करायचंय, आता तुझं कळेल ते करी. तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दोरी धरी, घाली संसारी अथवा नको. असाही विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलाय. शरणागत झालाय ना, त्याला कसली चिंता करायची गरज नाही. आईच्या कडेवर बसलाय ना लहान मुलगा, त्याला काही दुसरी चिंता करायची गरज नाही. काय कडेवरी बैसो तेने असो निर्भर, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. म्हणून भगवंताला पूर्ण शरणागत जो झाला, आम्ही आळी करे प्रेम सुखाची लेकुरे म्हटले, पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. एकदा भगवत शरणागती स्वीकारल्यानंतर
मोक्षाचाही विचार तो करत नाही, जन्माचाही विचार तो करत नाही, मरणाचाही विचार करत नाही, अशी शरणागती त्या ठिकाणी केली. देवांनी त्या ठिकाणी भगवंताची शरणागती केली. देवा आता तुम्ही कराल ते, कारण तो जो महिषासूर आहे तो आम्हाला त्रास देतोय, आमचं राज्य त्याने हरण केलंय, आम्हाला तो दुःख देतोय. जरी हे सगळे देव आर्त भक्त असले तरी सुद्धा भगवान परमात्मा असा आहे, कुठलाही भक्त असेल आणि कसाही असेल तरी सुद्धा भगवान परमात्मा त्याचा काय घेतो, काही वाढ घेतो. त्यांचं दुःख दूर करण्याकरता भगवान परमात्म्याने जैसे असती तैशिया कळीकाळ नकोनिया घेतला पट्टा. पहा किती आले शरण समानची केले, नाही विचारिले गुणदोष तयांचे. अशा प्रकारे भगवान शरणागत वत्सल आहे. जसा जसा जो असेल त्याचा भगवान परमात्मा कैवाड घेतो, त्याचाही उद्धार करून टाकतो. म्हणून सगळे देव जे होते ते भगवंताला शरण गेले. शरण गेल्यानंतर भगवान परमात्म्याला राग आला. बरं का, देवाला राग आला, कारण आज आसुरी संपत्तीने दैवी संपत्तीवर विजय मिळवला. हा महिषासूर त्या ठिकाणी सगळ्यांना त्रास देतोय. आपल्या भक्तांना त्रास झाला तर देवाला ते आवडत नाही. सहात गोविंदा नाही त्याचे, हरिजनाशी कोणा न घडावी निंदा. भक्तांना झालेला त्रास, देवाला स्वतःला झालेला त्रास सहन होतो, परंतु भक्तांना केलेला त्रास सहन होत नाही. म्हणून भगवंताला राग आला आणि त्या रागाने देवाने आपली भ्रुकुटी जी आहे ही काय केली, ताणली. आणि देवाच्या भ्रुकुटीतून एक दिव्य असं तेज निर्माण झालं. एकट्या भगवान परमात्म्याच्याच नाही, विष्णूच्याच नाही, भगवान शंकर असतील, सगळे देव असतील, त्या सगळ्या देवातून एक थोडं तेज निघालं, दिव्य तेज निघालं. आणि पर्वतासारखा त्या तेजाचा आकार झाला. आणि त्या दिव्य तेजातून महिषासूर मर्दिनी आदिशक्ती जगन्माता त्या ठिकाणी दुर्गा देवी प्रगटली, किंवा महालक्ष्मी काय झाली, प्रगट झाली. आणि मग त्या देवीने दिव्य असं रूप धारण केल्यानंतर आता देवाच्या सर्वांगातून झालेली प्रगट झालेली देवी, भगवान परमात्म्याच्या, भगवान महाविष्णूंच्या मुखातून तेज निघालं, कोणाच्या भगवान विष्णूंच्या बाहूतून तेज निघालं, भगवान शंकरांच्या मुखातून तेज निघालं. असं प्रत्येक देवाच्या एका एका अंगातून तेज निघालं आणि सगळ्या तेजातून ही देवी प्रगट झाली. असं दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलंय, किंवा देवी भागवतात सुद्धा वर्णन केलेलं आहे. आणि मग ती जी दिव्य असलेली तेज स्वरूप असलेली देवी जी आहे, आदिशक्ती आहे, सगळ्या देवांनी तिची स्तुती केली आणि सगळ्या देवांनी तिला एक एक आयुध दिलं. आणि त्या सगळ्या आयुधाने सज्ज झाली. कोणी खड्ग दिलं, कोणी त्या ठिकाणी धनुष्यबाण दिला, कोणी गदा दिली, कोणी तलवार दिली. अशा प्रकारे सगळ्या आयुधाने सज्ज असलेली ती आदिशक्ती भवानी. आणि मग ती सज्ज झाल्यानंतर देव स्तुती करू लागले. देवांना म्हटले आता मी प्रगट झाले, तुम्ही सगळे निर्भर व्हा. आणि मग त्या आदिशक्तीने निर्भरता सांगितल्यानंतर हे देव निर्भर कसे झाले हे महिषासुराला पाहवलं नाही. महिषासुराने त्या आदिशक्तीला मारण्याकरता अनेक राक्षस पाठवले. सगळ्या राक्षसांना देवीने मारलं. शेवटी ह्या महिषासुराबरोबर देवीचं युद्ध झालं. हा महिषासूर जो आहे वेगवेगळ्या रूपामध्ये देवीबरोबर युद्ध करत होता. भगवान त्या आदिशक्तीच्या हुंकारातून आदिशक्ती सैन्य निर्माण करायची आणि सगळ्या असुर सैन्याचा पराभव करायची. तो जो महिषासूर होता तो महिषाचं रूप धारण करून आला, म्हणजे रेड्याचं रूप धारण करून तो आला. मग रेड्याच्या रूपात आल्यानंतर आदिशक्तीने त्यांना बांधलं की तो परत माणसाचं रूप धारण करायचा, परत हत्तीचं रूप धारण करायचा. असे अनेक रूप धारण करताना पात्र आदिशक्तीने त्याच्यावर युद्ध करत करत त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय दिला. तो त्या शरीरातून बाहेर निघत असतानाच बाहेर निघला होता अर्धा. आदिशक्तीने त्रिशूळाने त्याचं मस्तक धडापेक्षा काय केलं, वेगळं केलं. त्याचा काय केला, नाश केला.
महिषासुर मर्दिनी असं नाव पडलं. आता हा महिषासुर म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये हा महिषासुर आहे. गीतेचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात ही सुद्धा आदिशक्तीच आहे. गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंद लिशे. अर्जुनाला आता जो महिषासुर त्रास देतोय तो कोणता महिषासुर आहे? मोह नावाचा महिषासुर आहे. धर्म काय आणि अधर्म काय या संबंधी जो काही मोह निर्माण झालेला आहे हाच आपल्या जीवनातला महिषासुर आहे. आणि मोह निर्माण झाला की दुःख निर्माण होतं. आणि मोह तरी कशामुळे निर्माण होतो? अज्ञानामुळे निर्माण होतो. या देहाला मी म्हणतो स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू पापाचारू. आणि सगळं जेवढं दुःख आलंय माणसाच्या जीवनात ते मोहामुळे आलेलं आहे. आणि मोहाला कारण आहे अज्ञान. आणि या मोहारूपी महिषासुराला जर मारायचं असेल, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दाया लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन. त्याच्याकरता नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करोनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंभ संसार सांडीन कुपात्र किंवा दंभ सासऱ्या सांडीन कुपात्र. म्हणून ही नवरात्र करायची. नवविधा भक्तीच्या द्वारे ज्ञानपुत्र प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजुनी तेजी सकळ धर्म जात. अज्ञान हे त्याचं मूळ कारण असल्यामुळे भगवंताला शरण जायचं. पण शरण जात असताना कसं शरण जायचं? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. धर्माधर्माचा त्याग करून भगवंताला शरण जायचं का भगवंताला शरण गेल्यानंतर धर्माधर्म रहित होणार आहे मनुष्य? धर्माधर्माचा त्याग करून देवाला शरण जायचंय का देवाला शरण गेल्यानंतरच धर्माधर्म रहित होणार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी काही संगती लावली. अगोदर धर्माधर्माचा त्याग करून लगेच शरण जाता येत नाही. अधर्म सोडावा लागतो, धर्म करावा लागतो, चित्त शुद्ध होतं, गुरु भेटतात, मग भगवंताची शरणागती सुद्धा उत्पन्न धर्म केल्याशिवाय होत नाही. भक्ती निर्माण होते आणि मग भक्ती निर्माण झाल्यानंतर भगवंताची कृपा होईल, ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग शेवटी धर्म अज्ञान निवृत्त होईल. अज्ञान निवृत्त होईल की आपोआप धर्माधर्म काय होतील? निवृत्त. म्हणून शरण जायचं म्हणजे कसं शरण जायचं? भगवान म्हणतात मजही शरण हरी घिजे आणि जीवित्वेची आशिजे धिक बोली या न लजे प्रज्ञा केवी. मला शरण आला आणि जीवित्वानेच त्या ठिकाणी राहिलाय. धिक बोली ह्या बोलण्याचा काय असो, धिक्कार असो, असं बोलायला त्याच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? देवाने सुद्धा काय काढली इथे? लाज काढली. कारण भगवान परमात्मा म्हणतात तो मला शरण आलाय आणि मला शरण आल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी त्याचं जीवित्व शिल्लक राहील. आणि जीवित्व शिल्लक राहिलं, जीवित्वाने तो शिल्लक राहिलाय. जीवदशा त्याची अजून जशीच्या तशी राहिली. वास्तविक पाहता मला शरण आलेला आहे तो सर्व भावाने शरण आलेला आहे. आणि सर्व भावाने शरण आल्यानंतर जर त्याचं जीवत्व शरण त्या ठिकाणी राहत असेल, शिल्लक राहत असेल, एखाद्याचं राहत असेल,
तर भगवान परमात्मा म्हणतात धिक्कार असो. कोणाचा धिक्कार केलाय? त्याचा केला का स्वतःचा केला? धिक्कार कोणाचा आहे? आता जीव तर आज्ञेने आहे ना, तो शरण गेलाय देवाला. आणि देवाला शरण गेल्यानंतर सुद्धा एखादा समर्थ मनुष्य आहे, एखादा श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याच्या पत्नीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर लाज कोणाला आहे? तुका म्हणे नग्न भाज, तरी ते लाज स्वामीशी. स्वामीला त्याची लाज वाटते, तिला काय वाटत नाही. ती म्हणते मी तरी काय करू, आमचा स्वामी असा एवढा समर्थ असताना सुद्धा काय, मला समर्थाचे पोटी. दोन्ही बाजूनी घ्या, पण इथे देवाकडे कशाला लाज लावायची? आपण आपलंच लाज म्हणायची. कारण एवढा मोठा भगवान परमात्मा, त्याला आपण शरण गेलो तरी सुद्धा आपली जीवत्व राहते, म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे. तो काल आपण उदाहरण सांगितलं, गांधारीची चूक आहे का दुर्योधनाची चूक आहे? गांधारीने तर सांगितलं होतं मी तुला सगळी माझी शक्ती देऊन टाकते बाबा, ये माझ्याकडे, पण कसा आहे असा मोकळा ये. हा गेला पण मोकळा गेला का? भगवान परमात्म्याने सांगितलं, त्यामुळे याने अंगावर काय घातले, कपडे घातले. गांधारीने सांगितलं बाबा आता एवढाच भाग तुझा काय राहिला, कमकुवत राहिला, बाकी सगळं शरीर वज्राचं झालं. नेमका भीम इथंच गदा मारील नेमका. तसं शरण जायला चाललो आपण देवाकडे, परंतु देवाकडे शरण जाताना सुद्धा आपण सर्व धर्मान परित्यज्य करत नाही. मोकळं होऊन मनुष्य जात नाही, काहीतरी कुठं किंतु परंतु ठेवतो, किंवा जीवत्व जे आहे ते जीवत्व शिल्लक ठेवतो. जीवत्व शिल्लक राहतं अहंकारामुळे. कुठेतरी अजून थोडासा अहंकार त्याचा शिल्लक राहिलेला आहे. शरण जायचंय म्हणजे सगळ्या आश्रयाचा त्याग करून आता परमात्मा जे करणार आहे ते करणार आहे. कुठल्या साधनाचा अभिमान नाही, कुठल्या साध्याचा अभिनिवेश नाही, आपल्या गुणाचा अभिमान नाही. असं करून जो शरण गेलाय देवाला, शरण आलो नेनतपणे, भावानी भक्ती काहीच नेने, मतिमंद सर्व ज्ञाने, बहुरंक उने रंकावणे. अशा प्रकारे ज्यांनी शरणागती त्या ठिकाणी पत्करलेली आहे, तो शरणागत झालेला जो काही भक्त आहे, अशा शरणागत भक्ताचं भगवान परमात्मा म्हणतात मजही शरण रिगिजे आणि जीवित्वेची आशिजे. माझ्याकडे शरण आला आणि जीवित्वाने राहिला. गंगा सिंधू जवळ गेली आणि गंगाच राहिली. लोखंड सोन्याजवळ गेलं, आपलं परिसाजवळ गेलं, लोखंडच राहिलं. लोखंडाचा दोष का परिसाचा दोष? परिसाचा काय दोष नाही हो, लोखंडाने पडदा ठेवलाय तिथं, पूर्ण त्याला लागलं नाही, काहीतरी पडदा ठेवून ते गेलेले आहे. म्हणून धिग बोली, धिक्कार असो या बोलण्याचा. भगवान परमात्मा म्हणतात याचा अर्थ तुम्हाला अजून पूर्ण शरण आलेला या न लजे प्रज्ञा, त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही, याचा अर्थ त्याची बुद्धी खोटं बोलते. मी शरण आले म्हणते, बाहेरून शरण आलाय म्हणतोय, परंतु आतून हा संसारातच चिकटलेला आहे. बाहेरून म्हणतो सगळं काही देवा तुमचंच आहे, पण आतून मात्र पूर्ण असं निश्चय असतो की हे सगळं मी केलंय, हे सगळं काय आहे माझं आहे. सगळं जर देवाचं आहे तर सुखही देवाचं आहे, दुःखही देवाचं आहे. जे काही असेल ते घडतंय ते देवाच्या सत्तेने घडतंय, अशी त्याची दृढ भावना असते. त्याला कसली चिंता वाटत नाही, त्याला कसलं भय वाटत नाही, कारण सर्व समर्पण त्याने देवावर केलेलं असतं.
त्याच्याकरता एक दृष्टांत दिलाय, पुढच्या ओळीत वाचा. आगा प्राकृत आहे राया, अंगी पडे जे धनंजया, ते दासीरोही की तया समान होय. उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. प्राकृत आहे राया, अंगी पडे जे धनंजया. हे धनंजया, पूर्ण शरणागती सोय हे अध्यात्मरूपी धन तुला प्राप्त होणार नाही, आत्मरूपी धन तुला प्राप्त होणार नाही, माझं सगळं धन तुला प्राप्त होणार नाही. ते धन प्राप्त करायचं असेल तर पूर्ण शरणागती करायची. आणि या पूर्ण शरणागतीमध्ये आता इथं उदाहरण जे दिलंय त्या उदाहरणामध्ये जो शरणागत आहे त्याच्या शक्तीपेक्षा ज्याला शरण गेले त्याची शक्ती जास्त काम करत असते, ते सांगितले. मग आता त्याच्यानुसार जर अर्थ वरच्या ओळीचा केला तर देवाकडेच लाज जाते, लक्षात आहे की नाही. समर्थाशी लाज आपुल्या नामाची, शरण आल्याची लागे चिंता. समर्थाचे बाळ पांघरी वाकळा, तरी हासे देवा जग कोणा. समर्थाचं बाळ आहे वाकळ पांगायला लागलं कपडे. तसं म्हणून भगवान इथे उदाहरण देतात भगवान परमात्मा. आगा प्राकृत आहे राया, अंगी पडे जे धनंजया. प्राकृत राजा आहे, व्यवहारातला एखादा सामान्य राजा असू द्या, आणि अंगी पडे जे धनंजया, ते दासीरूही की तया समान होय. एखादी दासी असेल आणि ती दासी अंगी पडे शब्द वापरलाय. काय दैववशात प्रारब्धाने ती दासी जी आहे त्याच्या गळ्यात पडली किंवा त्या दासीचा त्याने स्वीकार केला. आहे ती दासी, आहे ती एखादी निकृष्ट स्त्री, परंतु एखादा राजा असेल त्या राजाने त्या स्त्रीचा जर स्वीकार केला, त्या दासीचा जर स्वीकार केला, तर ती सुद्धा सगळे राजाच्या ऐश्वर्याची मालक होते. दासीरूही की तया समान होय, त्या राजाच्या समान होते. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निमाली दारिद्र्याची. बोला. जीवाच्या कशी उतरली, ती दासी की गोसावी न झाली. काय शिष्य म्हणजे काय? जीवाच्या कशी उतरली ती दासी की गोसावी झाली. शिष्य वेची तया मविली वही जेवी. शिष्य वेचिता म्हणजे मस्तक. ज्याने त्या ठिकाणी आपलं मस्तक अर्पण केलं त्याचं वहीत नोंद होते राजाच्या. काय सुरुवात आहे? जीवाच्या कशी उतरली दासी की गोसावीन झाली. म्हणजे आहे ती दासी, पण ती काय झाली आता? गोसावीन झाली, मालकीन आली म्हणतात. कालपर्यंत झाडू मारत होती, आता काय झाली? मालकीन झाली. अशी पुराणात महाभारतात उदाहरणं आहेत. कोणाचं उदाहरण? विदुरांची आई दाशीच होती पण ती राणी झाली. किंवा आता सत्यवतीचं उदाहरण घेऊ शकतो आपण. मत्स्यगंधा होती, कोळ्याची मुलगी आहे का, पण शंतनू राजा, संतनूच ना, त्या शंतनू राजाच्या मनामध्ये ती आली आणि तीच काय झाली? पुढे सगळ्याची मालकीन झाली. अशी अनेक उदाहरणे. अगोदरच्या राण्यांना सुद्धा कधी कधी तिची सेवा करावी लागते. कशामुळे झालं हे सगळं? म्हटले
राजाने तिचा अंगीकार केला. प्राकृत ही राजा, भगवान म्हणतात सामान्य राजा, आणि दासी जर त्याच्या घरात गेली किंवा दासीचा आणि तिचा संबंध आला तर त्या दासीला तो राणी करून टाकतो, तिला राजाचं सगळं आपल्यासारखं करून टाकतो. मग सामान्य राजा करू शकतो, मी कोण आहे? ते पुढच्या ओळीत सांगितले, मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. मा मी विश्वेश्वरू भेटे, तो तर सामान्य राजा आहे, पण मी कोण आहे? विश्वेश्वर, विश्वाचा ईश्वर, सगळ्या जगाचा ईश्वर आहे मी. ईश्वर सर्वभूतानाम कर्तुम अकर्तुम गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम. म्या बोलविल्या वेद बोले, असा मी आहे, विश्वेश्वर आहे. आणि मी विश्वेश्वर भेटे, आणि मी भेटलो आणि जीवग्रंथी न सुटे. जीवग्रंथी सुटली नाही, अज्ञान गेलं नाही, जीवत्व दशा गेली नाही. जीवग्रंथी म्हणजे जीवदशा, ही गाठ आहे परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये. काय गाठ निर्माण झाली अज्ञानामुळे, याला जीवग्रंथी म्हणतात. जशी एक गाठ असते, त्या गाठीतून ती गाठ सोडवायला गेलं की अनेक गाठी पडत जातात. तशी पहिली गाठ मग कोणती आहे? अज्ञानाची. आणि त्या गाठीतून मग सगळ्या गाठी निर्माण होतात. म्हणून मी भेटलो आणि जीवग्रंथी न सुटे, सुटली नाही, तो जीवच राहिला. हे बोल नको ओखटे कानी लावू. असं हे बोलणं जे आहे ते काय? वाईट बोलणं आहे. वाईट बोलणं तू कानावर सुद्धा घेऊ नकोस. असं कधी शक्य होणार नाही, असं कधी घडणं शक्य नाही. कारण कोण आहे? मी विश्वेश्वर आहे. म्हणून जीव एकदा मला शरण आला, माझी आणि त्याची काय झाली पाहिजे? भेट झाली पाहिजे. मामी विश्वेश्वरू भेटे म्हटलंय. भेट झाली, माझी आणि त्याची भेट झाली, आणि मग त्याची जीवग्रंथी जर तुटली नाही तर त्या ठिकाणी असं कधी शक्य होणार नाही. अहो देव भेटला आणि आम्ही जीवच राहिलो असं कोणी म्हणत असेल तर तो काहीतरी चुकीचं बोलतो. एक तर तो मला भेटला नाही किंवा मला शरण आलेलाच नाही. माझ्याजवळ आला तरी मला तो नीट भेटलाच नाही. मी जर भेटलो तर त्या ठिकाणी मी विश्वेश्वर आहे. म्हणजे ईश्वराला काही करता येतं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्याकडे. अहो कसा जरी भेटला, आपण नेहमी सांगत असतो चांगल्याचा संबंध कसा जरी आला तरी मनुष्याचं चांगलं करतो. देवाचा संबंध कसाही आला, अगा भयाचे निमिसे माते न पविजेची काय कंसे, की अखंड वैरवसे चैद्या दिकी. भीतीच्या द्वारे त्या ठिकाणी कंसाने भगवंताचं चिंतन केलं. कंस सुद्धा भगवत स्वरूप झाला. मारण्याकरता गेलेली पुतना पण तिचाही भगवंताने काय करून टाकला? उद्धार करून टाकला. तिलाही तीच गती प्राप्त झाली, भगवत स्वरूप प्राप्त झालं. अहो आयशिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठाव दिधला. मग आता मारणारेला जर मोक्ष मिळतोय तर जो अनन्य शरण आला, मला प्रेमाने शरण आला, तो माझ्यापेक्षा वेगळा राहील का? नाही. तो सुद्धा काय होतो? भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून मला शरण असताना थे बोल नको गोमटे ओखटे कानी लावू. तू असं बोलू नको. म्हणून मला शरण आल्यानंतर मामी विश्वेश्वरू भेटे
आणि जीव ग्रंथी न सुटे. कारण देवाकडे शक्ती आहे. नुसतं देवाने दृष्टीने जरी पाहिलं तरी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी. देवाच्या कृपेमध्ये ते सामर्थ्य आहे. त्यांनी नुसता संकल्प केला तरी सगळ्यांच्या गाठी सुटतील. त्याने मारलं ज्यांना त्यांचे सगळं काय झालं, उद्धार झाला. आणि प्रत्यक्ष मी भेटलो, मला अनन्य शरण आला. आणि त्या ठिकाणी अजून जीवितवानेच काय झाला, जीवग्रंथी न सुटे. जीवग्रंथी त्याची सुटलीच नाही. हे बोल नको ओखटे. हे बोल कसे आहेत, वाईट बोल आहे. ते कानाला लावू नको, म्हणजे असं तू ऐकू नको. ऐकू नको याचा अर्थ असं कधी शक्य होणार नाही. तू असा विश्वास ठेव, मला त्या ठिकाणी शरण आल्यानंतर अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. त्या ठिकाणी भगवंताला शरण गेल्यानंतर भगवान परमात्मा फक्त ती शरणागती कशी पाहिजे, मात्र अनन्य शरणागती. आणि त्याच्याकरता शरण गेला पाहिजे. हा दुसऱ्या कशा करता शरण गेला तर मग भगवान ते देईल, पण जीवग्रंथी सुटेल की नाही सांगता येते. अनेक लोक देवाला शरण गेले. नामदेव महाराजचा अभंग आहे, मनसी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. काय तो रामाशी भेटला अवघा रामची नाही झाला. हो, आमचे गुरुजी सांगायचे, देवाने आपले वैकुंठवासी नथुसिंग महाराज म्हणे, एकदा देवाने सगळ्या संतांना सांगितले मला सुद्धा आज कीर्तन करायचे. संत म्हटले, देवा तुला कीर्तन जमणार, तू आपलं कीर्तनात नाचायचं काम करत जा, नाही तर ऐकायचं काम करत जा. मग देवाने सुद्धा काय केलं, म्हटले नाही मला एकदा तुमच्या बरोबर संधी द्या, मलाही कीर्तन करू द्या वाळवंटामध्ये, कीर्तनाचा आनंद मलाही घ्यायचा आहे. मग ते बाबा सांगायचे, सगळे टाळकरी म्हणून सगळे संत उभे राहिले. पकवाज वाजवायला गोरोबा काका, टाळ घेऊन नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळी मंडळी उभी राहिली. आणि देव कीर्तना करता विठोबा रुक्माई झाले की आले ना देव फेटा बिटा घालून. म्हणजे देवानी जॅकेट घातलं होतं, फेटा घातला होता. आणि देवाने सुरुवात केली अभंगावर. अभंग घेतला, संतपर अभंग घेतला आणि भक्तांचं वर्णन करण्याकरता वर्णन केली. कृतयुगामध्ये माझा भक्त होऊन गेला बिभीषण. तेव्हा नामदेव महाराज होते, म्हटले मनसी बिभीषण शहाणा. देवा तुला कीर्तन करता येत नाही, खाली बस. परी तो महामूर्ख जाना. आम्ही बिभीषणाला शहाणा म्हणत नाही. का शहाणा म्हणत? हा, आता नामदेव महाराजचा तो अधिकार आहे बरं का, आपल्यापेक्षा बिभीषण महाराज फार श्रेष्ठ आहेत. पण म्हटले तो आला शरण, काय तो रामाशी भेटला आणि अवघा रामची नाही झाला. रामाला भेटला पण राम झाला का? नाही झाला. मग काय केलं म्हटले? हो, काय हित केले तेने, राम न कळेची मने. त्याने काय केलं म्हटले, काय तो रामाशी भेटला अवघा रामाची नाही झाला. काय हित केले तेने राम न कळेची मने. राम दृष्टी देखताची पदवी न घेववे त्याची. मनशी झाला लंकापती. झाला लंकापती. तुम्ही म्हणाल देवा अहो त्याला लंकेचं राज्य दिलं, असं केलं तसं केलं. नाश पावेल कल्पांती. ती लंकार काय राहणार आहे का देवा? सगळी नाश पावणारी आहे. म्हणून नामया स्वामी ते जिंकून अवघा रामची मी होईन. मी मात्र रामाला जिंकून काय होईल? रामच होईल. म्हणून अनन्य शरणागती अशी पाहिजे.
मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू मनोनी मी होनी माते, सेवने आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने जेने, येणे का जेने, ज्ञाने येणे। मामी म्हणून मी होनी माते, सेवने आहे आई ते करी हाता येते ज्ञाने येणे। म्हणून आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी बोलतात, मद्रूप होऊन माझी सेवा भक्ती करणं ही माझी काय आहे, सहज भक्ती आहे। ती माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर। म्हणून मी होनी माते, सेवने आहे आईते, मत स्वरूप होऊन जाणं हे माझं आयते सेवने आहे। सहज भक्ती याला म्हणतात। या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, ते मी गाहे तुझ श्रुतई आहे। म्हणून माझी जी आहे सहज भक्ती, सेवने आहे आई ते, म्हणून मी होनी माते, सेवने आहे आई ते। मत स्वरूप झाला की त्या ठिकाणी आयती भगवंताची भक्ती होते। आयते म्हणजे सहज भक्ती त्याच्याकडून घडते। तो स्वतः भगवत स्वरूप झाला, सगळं जगत भगवत स्वरूप झालं की त्याला जो करील ती पूजा होते। तो करी तेतुली तो कल्पितो, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी। मग ही जी भक्ती आहे आई ती भक्ती आहे, सहज भक्ती आहे। आपण भक्ती करून आपल्याकडून भक्ती घडते की नाही सांगता येत नाही। आणि तो भक्ती जरी करत नसला तरी त्याची भक्ती चालूच आहे। आपण देवळात आलो तरी अजून देवळात नसतो, आणि तो घरी असला तरी काय म्हटलंय, तयाचा आवास हवा पाय, शिवयात्रा होत जाय आणि शिवा गेलियाही न जाय कवने ठाय, असं म्हटलंय। कुठेही गेला तो तरी त्याची शिवयात्राच चालू आहे म्हटलं ज्ञानोबाराय अमृतानुभवात्मा। आवास हवा पाय शिवयात्रा होत जाय। आवास हवा म्हणजे कुठेही गेला तर त्याचा आवास हवा पाय, शिवयात्रा होत जाय। म्हणून न करता पांडवा भजन झाले, सेवने आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे। ते या ज्ञानाच्या द्वारे ते तू त्या ठिकाणी काय कर, हस्तगत कर। ज्ञानानेच अज्ञान निवृत्त होईल आणि ज्ञानानेच माझी प्राप्ती होईल। आणि माझी प्राप्ती म्हणजे मत्स्वरूप झाला, परमात्मा स्वरूप झाला की आपोआप त्याच्याकडून काय होते, भक्ती घडते। किंवा परमात्मा स्वरूप होऊन तो काय करतो, पुन्हा भक्ती करतो। मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी मी तया ते माथा मुकुट करी। ज्ञान लक्षणा भक्ती किंवा ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती। आपणची होनी ब्रह्म सारे जे कृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जयाची। करती माझी सेवा परी नवलावो सांगावा असे ऐक। म्हणून मी होनी माते, सेवने आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे। म्हणून ज्ञानाच्या द्वारे अशा प्रकारे ही जी भक्ती आहे, माझं भजन आहे, ते तू काय कर, हस्तगत कर। ज्ञानाच्या द्वारे तुला ते काय होईल, हस्तगत होईल। ज्ञान हेच त्याचं काय साधन आहे। ज्ञाने वाचून एके उपाय करशी जितुके, ती गुंफीशी अधिके रुखी ये। म्हणून सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। आणि मग तो व्यवहारामध्ये जरी राहिला, त्याने जे काही केलं तरी त्याला कुठल्याही प्रकारे शोक होत नाही, दुःख होत नाही, धर्माने तो लिप्त होत नाही।
आता या पुढच्या ज्या ओव्या आहेत याच्यामध्ये सिद्धांत काय, तैसे अद्वैत्वे मज शरण लिगालिया तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना. त्याला धर्माधर्म मग लागत नाही कधी, असं एवढं झाल्यावर बरं का. मग आता सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, हे जर पाहिलं तर अगोदर मामेकम शरणम व्रज आणि मग सर्व धर्मान. त्याच्याशिवाय धर्माधर्माचा त्याग होऊ शकत नाही. अगोदर धर्माधर्म पाहिजेत, मग भगवंताला शरण जायचंय. ती शरणागती इतकी झाली पाहिजे की त्याच्यात सहज धर्माधर्माचा त्याग शब्दाचा अर्थ स्वरूपाने नाही, संबंध विच्छेद. स्वरूपाने तो सगळं करत असेल, त्याने धर्म सोडला याचा अर्थ तो भजन सोडतो, याचा अर्थ तो त्याचा, कारण अर्जुनाला देवाला पुढे युद्ध करायला लावायचंय म्हणून भगवान परमात्मा त्या अर्जुनाला त्या ठिकाणी म्हणतात, बाबा आता असं पहिल्यांदा तू कर, पहिलं तू काय कर, माझी प्राप्ती करून घे, मग तुला जे काय करायचंय ते कर. जे काय करायचंय ते कर म्हणण्यापेक्षा वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म कर. अगोदर जर तू करायला लागला, माझी प्राप्ती करून न घेता जर करायला लागला तर तुला धर्माधर्म लिप्त होशील. म्हणून आता याच्याकरता दृष्टांत दिलेले आहेत ते बघा. ज्ञानोबारांनी 2-3 दृष्टांत दिले. मग ताकोनिया काढिले लोणी मागोते ताकी घातले परी न घेपेची काही केले तेने जीवे. हा, आता लोणी काढायची एक युक्ती असते. आता आपण काही काढलं नाही, पण ज्यांना काढायचं माहिती आहे त्यांना माहिती असेल. माता माऊल्या ज्या लोणी पहिले काढत होत्या, होतं लोणी, घरामध्ये दही होतं. आता पिशवी आल्यापासून हे कमी झालं सगळं. पण ते लोणी काढत असताना कसं लोणी काढायचं, त्या माता माऊल्या पूर्वी काय असायचं, भरपूर मोठे मोठे डेरे असायचे. हो, ते भगवंताचं चरित्र वर्णन करताना वर्णन केलंय. घुम घुम करती डेरे घुमती म्हणले. डेरेच घुमतात, डेऱ्यात घुमघुम, डेऱ्याचा घुमघुम असा आवाज यायचा. मग आता ते लोण्याचे गोळे त्या गवळणी काढायच्या आणि काढून लोण्याचे गोळे कुठं ठेवायच्या, ताकातच ठेवायच्या. भगवान परमात्म्याने लोणी खाल्लं कसं त्याचं वर्णन करताना असं वर्णन केलंय, सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. देव सूक्ष्म रूप धारण करून डेऱ्यात जायचा आणि वरचे वरी देव लोणी खावणे. लोण्याचे गोळे जे निघाले, लोणी निघालं की ते असं त्याचा गोळा तयार करायचा आणि गोळा तयार करून तो त्या ताकातच ठेवायचा आणि घुसळण चालू करायचं. परत लोणी काढायचं, त्याचा गोळा करायचा, ताकातच ठेवायचा. आता एकदा ताकातून लोणी काढलं, ज्ञानोबाराय म्हणतात, मग ताकोनिया काढले लोणी मागोते ताकी घातले परी न घेपेची काही केले तेने जेवी. ते ताकात परत मिसळत नाही, वेगळंच राहत. तसं आता सिद्धांतात लोणी कोणतं आहे आणि सिद्धांतात ताक कोणतं आहे, तसं तू आता मंथन कर आणि मंथन करून मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. माझी प्राप्ती तू करून घे आणि एकदा का तू मत स्वरूप झाला की मग जरी तू धर्माधर्मात राहिला, कर्मात राहिला, संसारात राहिला, तर संसाराच्या कुठल्याच दोषाने तू लिप्त होणार नाहीस. काही तुला लिप्त होणार नाही. गीतेत कितीतरी सांगितलं की किती ठिकाणी तू लिप्त होणार नाही असं होणार. ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति या लिप्यते नस पापेन पद्मपत्रमिवांभसा. पाण्यात ज्याप्रमाणे अलिप्त कमळ जळी सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. पण त्याच्याकरता काय करावं लागेल, तुला मंथन करावं लागेल. लोणी कशातून निघणार आहे, ताकातूनच निघणार आहे, म्हणजे दह्यातून निघणार आहे. हा, पाहुणी तया ते पुनरावृत्ती नाही. साखरेचा नव्हे ऊस
आम्हा काहीचा गर्भवास. तसं धर्माधर्माच्या माध्यमातूनच परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे. अधर्म सोडायचा आहे, धर्म त्या ठिकाणी करायचा आहे, पुढं विचाररूपी मंथन करायचं आहे. आणि हे सगळं मंथन केल्यानंतर परमात्म्याची एकदा का प्राप्त झाली, मग परमात्मा प्राप्त झाल्यानंतर आपोआप हे धर्माधर्म काय होतात, आपल्यापासून बाजूला होतात. म्हणजे धर्माधर्म जरी करत असला तरी सुद्धा त्या दोषाने तो काय होत नाही, लिप्त होत नाही. शरीराचे नि मेळे करू का कर्मे सकळे, आकाश धुये न मेळे तैसा असे. अशा प्रकारे तो होतो. हो का त्रैलोक्याचा घातू, परी तेने केले मातू बोलू नये. म्हणून अशा प्रकारे तो काय हो. आणखीन एक उदाहरण दिलं. लोह उभे खाय माती, ते परिसाची संगती, सोने झालया पुढती न शिविजे मळे. मग आता हे जे उदाहरण दिलेले ज्ञानोबारायांनी दोन दृष्टांत दिले. पहिला दृष्टांत तो लिप्त होत नाही, याच्याकरता उदाहरण दिलंय. लोणी ज्याप्रमाणे दह्या त्या ताकामध्ये ठेवलं तरी सुद्धा काय होत नाही, लिप्त होत नाही. आणि दुसरा उदाहरण दिलंय ते कशाचं, लोह उभे खाय माती, ते परिसाचे संगती, सोने झालया पुढती न शिविजे मळे. अलिप्त राहतो म्हणजे त्यात पुन्हा मिक्स होत नाही तो. हा राहिले का विवेक? ते पुढे पुढे म्हणून हे सगळ्या सिद्धांताच्या ओव्या आहेत. सिद्धांताच्या ओव्या झाला की दृष्टांत, दृष्टांताच्या ओव्या झाल्या की सिद्धांत. हा आधी सिद्धांताच्या ओव्या, दृष्टांताच्या. दुसरं उदाहरण आहे सोन्याचं. आपलं लोह उभे खाये माती, लोखंडाचं. लोखंड जे असतं ते उभे खाये माती म्हणजे काय, माती खातं काय लोखंड, गंज पकडतं. अहो नुसतं उभं ठेवलं तरी मातीत पुरल्यावर तर गंजणारच आहे. माती नाही लागली, मातीत नसलं, नुसतं वर थरी उभं ठेवलं तरी माती खातं, म्हणजे माती होतं त्याची. म्हणजे एखादी गाडीचं चाक असेल बघा, तसं जरी बाहेर असेल तरी सुद्धा काय होऊन जातं, ते गंजून जातं. मग लोह उभे खाय माती म्हणजे लोखंड बाहेर जरी असलं मातीच्या तरी सुद्धा ते त्याला माती चिकटते, म्हणजे गंज पकडतं ते. आणि हळूहळू गंज पकडल्यानंतर ते लोखंड काय होऊन जातं, संपून जातं सगळं. पण त्याच लोखंडाला ते परिसाची संगती, परिसाची आणि त्याची काय झाली, भेट झाली, संगती झाली, तर काय होतं, सोने झालया पुढती न शिविजे मळे. एकदा का त्याचं सोनं झालं, मग कुठंही ठेवा त्याला, मातीत जरी ठेवलं, पुरून जरी ठेवलं तरी सुद्धा त्याला काही होत नाही. सोन्याला जसंच्या तसंच राहतं. लोहाचे कणक होय केले, लोहाचे कणक झाले, ते के परिशेची केले, आता अनिक लोहत्व आणि. हा त्याप्रमाणे आता इथे पुढे सांगितलंय ते सिद्धांत लक्षात ठेवा. अद्वैत्वे मज शरण रिगालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. सिद्धांत तो आहे. धर्माधर्म जे आहेत हीच कोणी माती आहे, बरोबर आहे. जीव हेच काय आहे, लोखंड आहे. आणि या लोखंडाला हे धर्माधर्म सहजच लागतात. अज्ञानी दशेमध्ये काय होतं, तो धर्मात अडकतो, अधर्मात अडकतो, सुखदुःखात अडकतो, सुखी होतो, दुःखी होतो, जन्ममरण भोगतो. पण एकदा का जीव मला शरण आला,
मला शरण आला म्हणजे परिसाच्या संगतीत आला. परिस कोण आहे? परमात्मा कसा आहे? परिसासारखा आहे. परिस जसा अमूल्य आहे, परसामध्ये सामर्थ्य आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणतात. कुठतरी ओवी आली बघा, वस्तू सामर्थ्य शक्ती. लोहाचे कणक होय ते सामर्थ्य परिशेचे आहे. कनकत्वे दीक्षा गुरु, लोहा परिस होय किरू, जगा पोषिता हो व्यवहारू तोची जाणे. म्हणजे इथे सामर्थ्य शक्ती कोणाची आहे? परिसाची आहे. तसं भगवान म्हणतात माझे सामर्थ्य आहे, मी समर्थ आहे. जीव कसाही असू द्या, परंतु माझ्या सानिध्यात आला की त्या जीवाचं काय झालं पाहिजे? सोनं. तो ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहत नाही, मदरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का मत्स्वरूप जीव झाला, मग पुन्हा जरी तो संसारात गेला, पुन्हा जरी त्याने कर्तव्य कर्म केलं, तरी सुद्धा ते धर्माधर्म मात्र त्याला स्पर्श करू शकत नाहीत. लागत त्या उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही, पुण्य पाप लागत त्या. आणखीन एक उदाहरण दिलं, जै ह्या सो काष्टापासोनी मथुनी घेतलिया वन्नी, मग काष्टेही कोंडोनी नटके जायसा. आता हे 3 दृष्टांत आहेत. ह्या तेच आता इत्यासाठी हे प्रत्येक दृष्टांतात काही वेगळी छटा आहे. प्रत्येक दृष्टांतातून सिद्धांत पटवून द्यायचा आहे, पण तो वेगवेगळ्या अंगाने द्यायचा आहे. त्याचं बारीक चिंतन करायला पाहिजे. हे 3 दृष्टांत का दिले? हो, पहिला ताकाचा लोण्याचा दिला आहे, नंतर लोखंडाचा परिसाचा दिला आहे, नंतर आता हे उत्तरोत्तर चढते दृष्टांत आहेत. आणि हा जो आता अग्नीचा दृष्टांत आहे तो अखंड आरती दृष्टांत आहे बघा. त्याच्याकरता सांगतात, हे असो काष्टापासोनी मथुनी घेतलिया वन्नी, मग काष्टेही कोंडोनी नठके जैसा. काष्टापासूनच त्या ठिकाणी मंथनाच्या द्वारे अग्नी निर्माण केला जातो. आणि एकदा का अग्नी निर्माण झाला, मग त्या अग्नीला झाकायला वरून म्हटलं नाही आता अग्नी विझवायचा आहे, काष्ट टाकली. अग्नी विझतो का? ती काष्टच अग्निरूप होतात. काष्टे काष्ट मथीजे, ते तर वन्नी एक उपजे. काष्ट जात जाळीजे प्रज्वलिने. आणि आणखीन कशी होवे की तो अग्नी त्या काष्टाच्या पेटीमध्ये, मांदूस शब्द आलाय बघा तिथे तो राहत नाही. उलट ती पेटी सुद्धा कशाची होऊन जाईल? अग्नीची होऊन जाईल. आता तसं इथे काष्टातूनच अग्नी प्रगट करायचा आहे. धर्माधर्मातूनच, धर्माच्या द्वारेच परमात्म्याची प्राप्ती करायची. शरणगतीच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करायची. शरण जाणं हा सुद्धा धर्मच आहे बरं का. नाना काष्टोनी विरेशा, वेगळ्या केल्या होताशा, राहे काष्टाचे या मांदुसा कोंडलेपणे नाही. आता ते वन्नी जो आहे त्या ठिकाणी मग काष्टही कोंडोनी न ठके जायसा, तो त्या ठिकाणी आता त्यात राहत नाही. तैसे अद्वैत्वे मज शरण रेगालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. आता हे धर्माधर्म सुद्धा परमात्मा स्वरूपच होऊन जातात. लक्षात ठेवा. जसं काष्टच अग्नी होऊन जातं, तसं त्याच्या जीवनातले सगळे धर्माधर्म कर्म हे सुद्धा परमात्मा स्वरूप होतात. तो परमात्मा स्वरूप होतो, त्याला कुठलाही धर्माधर्म लागत नाही. सहज धर्माधर्म त्या ठिकाणी, धर्माधर्म हे सहज लागतील ना. धर्माधर्माला सहज सोडायचंय, धर्माधर्माला प्रयत्नपूर्वक सोडायचं नाही. प्रयत्नपूर्वक सोडलं तर प्रयत्नपूर्वक सोडणं हा एक धर्म होतो.
म्हणून सहज सोडायचं आहे, म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन जायचं आहे, अशा प्रकारची शरणागती सांगितली. आणखीन थोडा विचार आहे उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की